श्री स्वामी समर्थ मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर बघा, आज गुरुवार आणि माझं गुरुचरित्र पारायणाचा शेवटचा दिवस होता. पारायण पूर्ण झाले. उद्या मला समाप्ती पण करायची आहे. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत आणि चांगलं आरोग्य लाभो हीच स्वामींच्या आणि गुरुदत्तांच्या चरणी प्रार्थना. आज काय स्पेशल? तर आज करायची होती डाळ बाटी, केली होती म्हणजे. तर बघा, डिटेल रेसिपी पण दाखवली आहे. त्यामुळे चला तर मग बघूया. एक भांडं घेतलंय, त्यामध्ये गव्हाचं पीठ, 1 वाटी मैदा, 1 वाटी रवा, जिरं, ओवा, हवरी, हळद, सोडा, चवीनुसार मीठ, दही आणि खमंग तडका बसेल असं तेलाचं मोहन टाकून मिक्स करून घ्यायचं. नंतर कोमट पाण्याने घट्टसर कणिक भिजून घ्यायची. त्यानंतर त्यात साजूक तूप घालून अर्धा तास तशीच कणिक झाकून ठेवायची. तोपर्यंत कुकरला तुरीची डाळ, मूग डाळ, हरभरा डाळ हे सर्व, त्यामध्ये हिंग घालून कुकरला 3-4 शिट्ट्या करून घ्यायच्या. डाळ वगैरे शिजवून घ्यायची. नंतर बघा, फोडणीसाठी काय काय घेतलंय. टोमॅटो, कांदा, हिरव्या मिरच्या, लसूण पेस्ट, चिंचेचा कोळ, सर्व कोथिंबीर वगैरे सर्व घ्यायचं. त्यानंतर कढईमध्ये तेल घ्यायचं. तेलामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो घालून लसूण पेस्ट, हिरवी मिरची घालून परतून घ्यायचं. त्यात हळद, लाल तिखट, सांबर मसाला, चिंचेचा कोळ घालून घ्यायचा. त्यानंतर 5 मिनिटांनी सर्व मिक्स करून घ्यायचं आणि शिजलेले डाळ घालून मिक्स करून चवीनुसार मीठ आणि नंतर कोथिंबीर घालून घ्यायची. तर बघा, त्यानंतर दाखवलेल्याप्रमाणे मी त्यात व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे. तर बाटी कशी करायची त्याप्रमाणे बाटी तयार करून घ्यायची. आणि कोणी बाटी उकडून पण घेतं पाण्यामध्ये, तर मग आम्हाला तशी नाही आवडत. आम्ही इडलीच्या भांड्यामध्ये वाफवून घेते मी बाटी आणि 20 मिनटं वाफवून घ्यायची. त्यानंतर त्याचे तुकडे आपल्याला जेवढे हवे असे ते पीस करून तेल तापवून तेलामध्ये तळून घ्यायची. आणि बघा, मग त्यानुसार अशी दाखवली मी रेसिपी. कोणाला आवडली असेल तर, आणि ज्याला आवडली असेल त्यांनी नक्की करून बघा. आम्ही तर अशी करतो, तुम्ही कशी करता ते पण मला सांगा. आणि त्यात घरातलं काही सामान बरंचसं शिल्लक होतं आणि आम्ही बऱ्यापैकी सामान डीमार्टमधूनच आणतो बरं का, किराण्याचं. पण काही सामान संपलं होतं थोडंफार, तर सारखं डीमार्टला पण जाणं होत नाही. त्यामुळं आवडीच काही सामान आणलं होतं, ते पण मी सर्व सामान व्यवस्थित लावून दिलं. आणि सामान म्हणजे काय, किराण्याचं सामान म्हणजे रेग्युलरच साबण वगैरे, असं काही, साखर हे संपलेलं होतं. तर बघा, ते सर्व आणलेलं आहे. आणि नंतर मग मी काय केलं, तर दाखवल्याप्रमाणे त्यात का ओलं खोबरं होतं. माझ्या मम्मीने नारळ दिलेले होते, तर त्याचंच खोबरं होतं शिल्लक राहिलेलं. मग काय करायचं, संकष्टी पण होऊन गेली त्या दिवशी, पण मोदक करायचे राहिले. आणि पोरींचं, माऊ आणि पिऊचं खूप चाललं होतं मोदक खायचे, म्हणून ओल्या नारळाचे मोदक करायचं ठरवलं. मग खोबरं धुवून घेतलं, त्याचे तुकडे करून मिक्सरला बारीक करून ठेवलं आणि त्यात साखर घालून मुरायला ठेवून दिलं. तर मग बघा, त्याचं पुढे काय करायचं ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी दाखविलंच कसे करायचे मोदक ते. व्हिडिओ आवडला असेल तर मला फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग इथेच एंड करते. बाय.